आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेत आज 49 खासदार निलंबित. एकूण निलंबित सदस्यांची संख्या 141. मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्र यासंदर्भात निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल विधानसभेच्या पटलावर. कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या 9व्या दिवशी अनेक महत्वाच्या विषयांवर सभागृहात चर्चा. आणि विदर्भात थंडीचा जोर वाढला. नागपुरात पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली. संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील कमतरतेसंदर्भात जाब विचारताना नियमित आचरणाचं उल्लंघन केल्यामुळे आज आणखी 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं. एकूण निलंबित खासदारांची संख्या आता 141 अशी आहे, ज्यात लोकसभेच्या 95 आणि राज्यसभेच्या 46 खासदारांचा समावेश आहे. त्यामुळे खासदारांचं निलंबन या मुद्द्यावरून आज विरोधी पक्षांनी संसदेच्या प्रांगणात निदर्शनं केलीत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदारांचं निलंबन हे लोकशाहीच्या दृष्टीनं योग्य नसल्याची प्रतिक्रिया दिली. समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव यांनीही सरकारला खासदारांच्या निलंबनाबाबत जाब विचारला आहे. निलंबित झालेल्या खासदारांमध्ये काँग्रेसचे शशी थरूर, मनीष तिवारी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव, तृणमूलचे सुदीप बंडोपाध्याय आणि जेडीयूचे राजीव रंजन सिंग यांचा समावेश आहे. दरम्यान देशाला उज्ज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट असून या सरकारला खाली खेचणं हेच विरोधी पक्षाचं उद्दिष्ट आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपा संसदीय सदस्यांच्या बैठकीत केल्याची माहिती बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्र यासंदर्भात नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा दुसरा अहवाल आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर ठेवला. कोणत्याही समाजावर अन्याय न करता कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देण्यास आमचं सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीत, इतिहासात आणि प्रगतीत मराठा समाजाचं योगदान अमूल्य आहे. आज शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मराठा समाज मागे सारला जात असताना आरक्षणाचा उपयोग करून प्रगती साधण्याची या समाजाची भावना आम्ही समजतो. त्यामुळेच 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी जिथं जिथं सापडत असतील त्यांचा फायदा या समाजाला मिळाला पाहिजे आणि त्यासाठी दाखले देण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. या संदर्भात सर्वपक्षीय बैठकांसोबतच आजवर 30 बैठका घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा 9वा दिवस असून आज अनेक महत्वाच्या विषयांवर सभागृहात चर्चा करण्यात आली. 15व्या वित्त आयोगानं राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेला निधी अनेक ठिकाणी निवडणुका न झाल्यामुळे या संस्थांना मिळाला नाही. त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर निवडणूक घ्याव्यात अशी मागणी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत केली. प्रशासकांच्या कारभारावर ताशेरे ओढत सरकार निवडणुका कधी घेणार याबाबत खुलासा करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. मागील निवडणुका ओबीसी आरक्षणाविना घेण्यात आल्यामुळे याबाबत सरकारची न्यायालयात काय भूमिका असेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्य पोलीस कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या आरोग्य योजनेचा लाभ निवृत्तीनंतर देखील कायम राहावा, तसंच पोलीस कल्याण निधीतून त्यांना अर्थसहाय्याची तरतूद करावी अशी मागणी काँग्रेसचे नाना पटोले यांनी सभागृहात केली. राज्यातल्या 193 बस स्थानकांच्या नूतनीकरणासाठी तसंच खासगी सहभागातून 140 स्थानकांच्या विकासासाठी निविदा काढण्यात आल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यातील एसटी बस स्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीनं योगदान द्यावं असं आवाहन प्रतिसाद म्हणून एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात काल 600 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला असून 193 स्थानकांच्या परिसराचं काँक्रिटीकरण, दुरुस्ती आणि रंगरोगणी केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान आज प्रश्नोत्तराच्या तासाला अमरावतीचे आमदार सुलभा खोडके आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील बसस्थानकांच्या दुरावस्थेचा प्रश्न उपस्थित केला. या संदर्भात 44 विधानसभा सदस्यांनी एकूण 20 प्रश्न उपस्थित केल्यानं या प्रश्नावर सविस्तर चर्चा होण्यासाठी उद्या लक्षवेधी लावण्याची सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. शिवाय शेतकऱ्यांच्या विविध मागण्या तत्काळ मान्य व्हाव्या यासाठी विधिमंडळावर शेतकऱ्यांनी शेतकरी नेता रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली विशाल मोर्चा काढला. राज्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची प्रगती जाणून घेता यावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच पोर्टल सुरू करण्यात येत असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितलं. जानेवारी महिन्यात हे पोर्टल सुरू होणार असून या माध्यमातून नागरिकांना पारदर्शकपणे कामांची प्रगती पाहता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला राखण्याबाबत लक्षवेधी मांडली होती. या अनुषंगानं झालेल्या चर्चेत राम सातपुते, अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी सहभाग घेतला.
पंतप्रधान सडक योजनेची 12 कामे पूर्ण झाली असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर 28 कामांपैकी 22 पूर्ण तर 6 कामे प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितलं. दरम्यान महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या समारोप होणार आहे. 7 डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात झाली होती. मात्र विदर्भासंदर्भात या अधिवेशनात विशेष चर्चा होऊ न शकल्यानं अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्षांना केली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. नागपूरसह विदर्भात थंडीचा जोर वाढला असून आज सकाळी नागपूर विमानतळावर 9.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात तापमानात घट झाली असून आज सर्वात कमी तापमान गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात 9 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. भंडारा इथं 9.2, वाशिम इथं 10 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर इथं तापमान सध्या 11 आणि 12 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. या आठवड्यात वातावरण कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. 1947 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातील तरुणांना माय युवा भारत व्यासपीठावर सामील होण्याचं आवाहन केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केलं आहे. गेल्या काही वर्षात ऐतिहासिक उद्दिष्ट साध्य करून जागतिक स्तरावर भारतानं स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे असं त्यांनी ध्वनिचित्रफित संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकार करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून प्रत्येक भारतीयानं यात सहभागी व्हायला हवं असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून 5 ते 20 जानेवारी या कालावधीत खासदार भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम भक्ती ही मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. उत्साही महिला आणि पुरुष भजनी मंडळासाठी नागपुरातील 6 विभागांमध्ये स्पर्धा होणार आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार असून या सोहळ्याचं औचित्य साधून यंदा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भजनी मंडळानं एक गीत श्रीरामाचं गायचं आहे. 20 जानेवारी 2024ला रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात सायंकाळी 5:30 वाजता गडकरी यांच्या हस्ते विजयी मंडळांना रोख पुरस्कार आणि गौरवचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. सुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये सुमन केंद्राची सुविधा उपलब्ध झाल्याची माहिती आहे. या माध्यमातून महिलांना गर्भधारणा, प्रसूती सेवा, प्रसूती पश्चात उपचार आणि बालकांचं लसीकरण अशा सर्व सुविधा एकाच छताखाली मोफत उपलब्ध झाल्या आहेत. गर्भधारणेसाठी उपचार, गर्भावती महिलांचे उपचार आणि प्रसूती पश्चात उपचार उच्च दर्जाचे देण्यासाठी राज्यात सुमन केंद्र हा उपक्रम हाती घेण्यात आला असून या अंतर्गत राज्यातील सुमारे 471 सरकारी दवाखान्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय अशा रुग्णालयांचाही समावेश आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नागपूर आणि कृषी विभाग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आजपासून 23 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्हा कृषी महोत्सव 2023 अंतर्गत धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कृषी महाविद्यालय वसतिगृह, काचीपुरा चौक, रामदासपेठ रोड, नागपूर इथं सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत हा महोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे. या ठिकाणी तांदूळ, विविध डाळी, भाजीपाला, संत्रा आणि इतर फळं विक्रीकरता उपलब्ध असतील. याशिवाय जिल्ह्यातील सेंद्रिय शेती गटाची शेतमाल विक्री, शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री, कृषी पूरक उद्योग, माहिती आणि तंत्रज्ञान, प्रक्रिया केलेल्या उत्पादनांची विक्री, रेशीम उत्पादनांची तसंच इतर उत्पादनांची विक्री आणि कृषी निविष्ठांची विक्री या महोत्सवांची वैशिष्ट्य असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 31 तारखेला आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मतं आणि सूचना द्याव्यात असं आवाहन करण्यात आलं असून हा या कार्यक्रमाचा 108वा भाग असेल. यावेळी फिट इंडिया या युवकांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर भर दिला जाणार असून त्यामुळे या विषयावरील नाविन्यपूर्ण उपक्रम, स्टार्टअप्स याबाबत माहिती नागरिकांना द्यावी असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. ध्यान आणि योगाच्या माध्यमातून लोक मानसिक आरोग्यात बदल घडवण्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांचे विचार ऐकण्यासाठीही उत्सुक असल्याचं, तसंच नमो ॲपच्या हेल्दी मी हेल्दी इंडिया या विभागामध्ये नागरिकांना त्यांचे अनुभव सादर करता येणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेत आज 49 खासदार निलंबित, एकूण निलंबित सदस्यांची संख्या 141. मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्र यासंदर्भात निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल विधानसभेच्या पटलावर. कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या 9व्या दिवशी अनेक महत्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा. आणि विदर्भात थंडीचा जोर वाढला, नागपुरात पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.